हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू सुप्रियाज किचन. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्पेशल कारली फ्रायची रेसिपी, जी खूपच स्वादिष्ट आणि सोपी पण आहे. लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स आधी पाहूया. इथं मी घेतलेले आहे 4 कारली. कारलं हे नाव घेतलं तर सर्वांना टेन्शनच येतं का कारल्याची भाजी कुणालाच आवडत नाही. म्हणून आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे कारलं फ्राय. तर सगळ्यात आधी आपल्याला कारल्यांना 2 भागामध्ये कट करून घ्यायचं आहे. जे बी असते ते चाकूच्या किंवा चमच्याच्या मदतीनं तुम्ही काढून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता की मी सगळे कारले व्यवस्थितपणे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि त्यांना एकदम पातळ स्लाइसमध्ये गोल गोल आपल्याला आता हे कट केलेले सगळे पीस मी बाउलमध्ये घेत आहे. कारल्याचा कडवटपणा जाण्यासाठी आता मी ह्याच्यामध्ये मिक्स करत आहे 1 चमचा बारीक मीठ. आता मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थितपणे हे आहे ते ना व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला 4 तासासाठी बाजूला झाकून ठेवूया. जर तुम्ही रात्रीचं ही प्रोसिजर केला आणि सकाळी जर कारलं फ्राय केला तर खूपच चांगलं होईल, का तेवढं त्याच्यामधलं कडवटपणा बाहेर निघतो. आता जी मेन प्रोसिजर आहे जिथे खूप जण चुकतात ते आहे कारलं धुण्याची प्रोसिजर. तर मी आता तुम्हाला इथं दाखवते. कारलं सगळ्यात आधी परातीमध्ये चांगलं मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघताय ज्या प्रकारे मी कारल्यामधलं पाणी काढत आहे त्या प्रकारे पाणीसुद्धा काढायचं आहे. आपल्याला ही कारली जी आहे डायरेक्टली पाण्याने नाही धुवायची आहेत. कारल्यांच्या पीसना मीठ लावून ठेवलेलं होतं, ज्याच्यामुळे ह्याच्यामधला कडवटपणा जो आहे सर्व काही निघून आलेला आहे. आपल्याला एक एक करून असं सर्व कारल्यांचे जे पीस आहेत ते घट्ट पिळून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघू शकताय की पाणी घालायच्या आधीच हे पाणी कारल्यातलं केवढं बाहेर पडलेलं आहे. आता आपल्याला परातीत परत ती कारली घ्यायची आहेत आणि स्वच्छ पाण्याने चोळून धुवायचं आहे. मी कधीच कारली धुण्यासाठी भांडं वापरत नाही, का परातीमध्ये आपल्याला व्यवस्थितपणे कारलं चोळता येतं आणि त्याच्यामधला कडवटपणासुद्धा व्यवस्थितपणे बाहेर निघून जातं. आता आपल्याला हे पाणी ओतून टाकायचं आहे आणि परत एकदा कारली स्वच्छ पाण्यामधून धुवून काढायची आहेत. जर तुम्ही अशा प्रोसिजरने ही कारली धुतली तर तुम्ही कारल्याचा कुठलाही पदार्थ करा, भाजी करा किंवा फ्राय करा, कारली कधीही कडू होणार नाहीत. अशा प्रकारे कारलं धुण्याची पद्धत ही मी माझ्या मम्मीकडनं शिकलेली आहे आणि मी सुद्धा हीच पद्धत वापरून कारल्याचे वेगवेगळे प्रकारच्या भाज्या करते. आता तुम्ही बघू शकता की कारलं पिळल्यानंतर जे पाणी परातीमध्ये आहे ते नितळ आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की निम्म जो कडवटपणा कारल्यामध्ये होता तो आधीच निघून गेलेला आहे. आता आपली कारली स्वच्छ झालेली आहे आणि मला माहिती आहे आता ह्याच्या पुढे तुम्ही कारली धुताना नक्की ही पद्धत वापराल. आता हे पाणी सुद्धा आपल्याला फेकून द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता जे कारल्यामध्ये उरलेले बिया सुद्धा होते ते सुद्धा पाण्याबरोबर निघून गेलेले आहेत आणि कारलं एकदम स्वच्छ झालेलं आहे. आता इथून आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी बाउलमध्ये कोकमचा आगळ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. 1 ते 2 चमचे आपल्याला तिखट घ्यायचं आहे, ते चवीनुसार आपण घेऊ शकतो. मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे, जिरेपूड घेतलेला आहे, धनेपूड घेतलेला आहे आणि आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे. आता हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स मी घातलेले आहेत त्यांना व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण घातलेले सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत. आता जे धुतलेली कारल्यांचे पीस होते ते आपल्याला ह्या बाउलमध्ये घालायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 मोठा चमचा साखरसुद्धा घालूया. आता हे सर्व काही इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे.
प्रत्येक कारल्याच्या पीसना हे जे मिश्रण आम्ही तयार केलं आहे ते व्यवस्थितपणे लागायला पाहिजेत. मला माहीत आहे कारल्याचं नाव घेतलं तर सगळ्यांनाच कारलं नकोसं होतं, पण तुम्ही ही जी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करा. छोट्यानं मोठी सर्वे खूपच आवडीनं हे खाणार. आता आपण ह्याला मॅरिनेट होण्यासाठी 15 मिनटं साईडला ठेवूया. तोपर्यंत पुढची प्रोसिजरची तयारी करूया. इथं मी 1 मोठी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. 1 चमचा तिखट घेतलेला आहे. अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि 1 चमचा गरम मसाला घ्यायचा आहे. आता हे सर्व जे मिश्रण आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे. इथं मी मसाल्याचं तिखट घेतलेलं आहे, त्याच्यामुळे मी हातानेच हे मिश्रण मिक्स करत आहे. आता हे आपले जे काप आहेत कारल्याचे ते सुद्धा मॅरिनेट झालेले आहेत. आता आपल्याला 1 बाय 1 हे पीस जे आहेत व्यवस्थितपणे रव्यामध्ये कोटिंग करून घ्यायचं आहे. जसे आपण माशांना कोटिंग करतो त्याच प्रकारे सेम आपल्याला हे जे पीस आहेत ते सुद्धा कोटिंग करून घ्यायचं आहे. ही सोपी करायला खूपच सोपी आहे. मुलांना टिफिनमध्ये जर तुम्ही अशा प्रकारे हे करून दिला कारलं फ्राय तर ते नक्की डब्बा संपून येतील. इथं तुम्ही बघू शकताय की जे पीस आहेत कारल्याचे त्याला खूपच छान प्रकारे कोटिंगसुद्धा झालेली आहे रव्याची. आता मी इथं तवा ठेवलेला आहे फ्राय करण्यासाठी. आपल्याला तेल घालून तेल चारी बाजूला लागेल असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. मी आता इथं एक एक करून सगळे जे काप आहेत ते तव्यावरती घालत आहे. तुम्ही बघू शकता तेल सुद्धा गरम झालेलं आहे. तेल आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे जे पीस आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हे परतायचं आहे का हे जे कारलं फ्राय आहे दोन्ही बाजूला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता मी सगळे जे पीसेस आहे व्यवस्थितपणे परतून घेतलेले आहेत आणि वरून आपल्याला थोडंसं तेलसुद्धा घालायचं आहे, ज्याच्यामुळे जो कोरडापणा आहे तो कारल्यामध्ये येणार नाही. आणि वरण आपल्याला प्रेससुद्धा करायचं आहे, ज्याच्यामुळे जे कारलं आहे आतपर्यंत व्यवस्थितपणे फ्राय होऊन येईल. आता मी परत एकदा ह्या पीसेसना परतत आहे. मुलं एकदा नाही परत तुम्हाला ही रेसिपी करायला सांगणार आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि अशाच नवीन रेसिपींसाठी व्हिडिओजसाठी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे कारलं फ्राय जितकं क्रिस्पी दिसते तितकं स्वादिष्टसुद्धा आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा आणि माझ्यासोबत शेअर करा. कारलं न खाणारे सुद्धा कारलं आवडीनं खायला लागते. आमच्या घरी तर ही कारलं फ्राय मुलांना खूपच आवडते आणि तुम्ही सुद्धा हे ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा.